आता सुनीलनं माझ्या भाषणाचं कौतुक केलंय, त्यावेळेस मी तसा बघितलं तर राजकारणात नवीन होतो, त्यामुळं तेव्हा भाषण करताना माझी काय अवस्था झाली होती ती या निमित्तानं माझ्या डोळ्यासमोर आली. मला आठवत आहे, इथल्या बरं बांधण्यावरांना आठवत असेल, ज्यावेळेस ह्या 3 उमेदवारांचा, विठ्ठलराव गाडगे, दादासाहेब नवले, अजित पवार हे काँग्रेसचे उमेदवार पंजा चिटकून घेऊन उभे होते आणि पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि प्रचाराचा पहिला नारळ दगडूशेठ हलवाई गणपतीचे तिथं जे देखावा असतो त्याच ठिकाणी सभा. मी कधी भाषण केलेलं नव्हतं आणि माझ्या घरातल्या काकी, प्रतिभा काकी, त्या लांब कुठंतरी गाडी लावून बसलेल्या होत्या. आता ही काय बोलतो काय करतोय, आणि मी भाषण करायला उठलो. मला पण असा दरदरून घाम सुटला होता, हातपाय लटलट कापत होते. म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या, तर मतदार म्हणतील याला बोलता येत नाही, कशाला आपल्या पुढे उभा आहे. त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं आणि म्हटलं काय व्हायचं ते होईल. पहिला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढं असं बोलता येईल. आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं, जमून गेलं आणि नंतर आता बघतायच आपलं काय जमलंय. त्याच्यामध्ये त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण या पुस्तकाच्या निमित्तानं माझ्या उमेदीचे पण दिवस आता बोलत असताना सुनीलनी इथं उभे केले. माझा राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास त्या निमित्तानं माझ्या समोर त्या ठिकाणी उभा राहिला. मात्र इतक्या दिवसाच्या राजकीय जीवनाच्या, सामाजिक जीवनाच्या प्रवासात मला एक गोष्ट कळून चुकली. नुसतं कार्यकर्त्यांनो लक्षात ठेवा, ज्ञान, अनुभव आणि वक्तृत्व शैली म्हणून भाषणं चांगली होतात असं नाही. तर आपण ज्यांच्याबद्दल बोलणार आहोत, जे विचार आपण लोकांच्या समोर मांडणार आहोत, ज्यांच्यासाठी मांडणार आहोत, त्यांच्याबद्दल मनात निष्ठा असली पाहिजे, कणव असली पाहिजे, कळवळ असला पाहिजे, माया पण असली पाहिजे, प्रेम पण असलं पाहिजे आणि आपलेपणा असला पाहिजे. तरच भाषण हे भावस्पर्शी होतं